रयत शिक्षण संस्थेचे एस कॉलेज कोपरगाव विषय इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 8 मौर्यकालीन भारत. आज आपण प्रकरण क्रमांक 8 मौर्यकालीन भारत या प्रकरणाची सुरुवात करत आहोत. आत्तापर्यंत आपण अभ्यासक्रमातील एकूण 7 प्रकरणांचा आढावा यापूर्वी घेतलेला आहे. आता आपण मौर्यकालीन भारत या प्रकरणामध्ये जवळपास 4 प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे मगध साम्राज्याचा उदय. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे नंद आणि मौर्य साम्राज्य. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे सम्राट अशोक. आणि चौथा मुद्दा आहे राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन. आता आज आपण या ठिकाणी पहिल्या मुद्द्याची सुरुवात करत आहोत. यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे मगध साम्राज्याचा उदय. तर यापूर्वी आपल्याला थोडी प्रस्तावना पाहणं गरजेचं आहे. प्राचीन कालखंडामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये आपण भारतामध्ये 16 महाजनपदे उदयास आली. आता या 16 महाजनपदापैकी जवळपास आपण जर पाहिलं तर काशी, कोसल, अवंती, मगध ही जी 4 महाजनपदे आहे, या 4 महाजनपदामध्ये सतत संघर्ष होत असे, सतत लढाया होत असे. आणि या संघर्षामधून शेवटी आपण जर पाहिलं तर मगध जे साम्राज्य आहे ते सर्वश्रेष्ठ साम्राज्य म्हणून उदयाला आलं. मगध साम्राज्याची एकंदरीत राजसत्ता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उदयास आली. आता हे जे साम्राज्य आहे, मगध साम्राज्य जे आहे, हे मगध साम्राज्य आपण जर पाहिलं तर त्याचं जे अस्तित्व जे आहे ते अस्तित्व निर्माण होण्यासाठी पुढील घटक आवश्यक असतात. आणि याच्यामधून आपण जर पाहिलं तर भारतातील या पहिल्या प्रबळ साम्राज्यामध्ये विस्तृत भूप्रदेशावर सत्ता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर कर रूपाने जमा होणाऱ्या महसुलाची व्यवस्था पाहणारी प्रशासन व्यवस्था, असं या ठिकाणी आपल्याला याच्यासाठी सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला यातला पुढचा एक मुद्दा सांगता येईल तो म्हणजे सम्राटाच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणारे सैन्य. हा सुद्धा एक सर्वात महत्त्वाचा भाग याच्यामधून आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सम्राटाच्या सत्तेला पुष्टी देण्यासाठी धर्मविधीचे उपयोजन हा एक मुद्दा आपल्याला याच्यात संदर्भात सांगता येईल. आणि त्याच्यानंतर सत्ताधारी कुळांमध्ये सत्ता व तत्सम अधिकार एकवटले जाणे, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सम्राटाच्या हाती किंवा जे साम्राज्य आहे, साम्राज्य जे आहे ते सम्राटाच्या हाती सर्व सत्तेचे केंद्रीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे सर्व अधिकार जे आहे ते आपण जर पाहिलं तर या मगध साम्राज्याचे संपूर्णपणे राजाकडे होते. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे मगध साम्राज्य जे आहे हे 16 महाजनपदापैकी एक साम्राज्य, मगध साम्राज्य सर्वश्रेष्ठ म्हणून या ठिकाणी उदयाला आलं. आता मगध साम्राज्याचा जो उदय आहे, हा उदय या ठिकाणी जो झाला त्यामध्ये आपण जर पाहिलं तर याला बरीचशी काही कारणं कारणीभूत आहे. म्हणजे भारतामध्ये मगध हे महत्त्वाचं असं राज्य म्हणून या ठिकाणी जे उदयास आलं आणि हे साम्राज्य उदयास येत असताना याला बरीचशी काही कारणं जी आहे ती कारणं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कारणीभूत आपल्याला सांगता येतील. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं पहिलं जो कारण आहे किंवा याच्यातला आपण जर पाहिलं तर जो मुद्दा आहे त्यामध्ये सुपीक आणि समृद्ध जमीन या ठिकाणी या मगध साम्राज्याच्या उदयास कारणीभूत आहे. कारण मगध साम्राज्याचा जो परिसर आहे तो अत्यंत सुपीक होता
आणि समृद्ध असा होता. जमीन ही अत्यंत शेतीच्या योग्य लागवडीसाठी होती आणि म्हणून या ठिकाणी मगध साम्राज्य उदयाला आलं. त्याच्यानंतर बारमाही वाहणाऱ्या नद्या. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 12ही महिने या ठिकाणी या परिसरातील ज्या नद्या आहे त्या नद्या या ठिकाणी त्यांना पाणी असे आणि म्हणून बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा हा प्रदेश म्हणून या ठिकाणी मगध साम्राज्य उदयाला आले. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं व्यापारी बाजारपेठ. आपण जर पाहिलं तर व्यापाराची सर्वात मोठी बाजारपेठ या मगध राज्यामध्ये उदयास आली किंवा या ठिकाणी त्याची उपलब्धता झाली असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि त्याच्यानंतर चौथं जे कारण आहे ते आहे नौकानयनाची उत्कृष्ट सोय. म्हणजे थोडक्यात आपण जर बद्दल नौकानयन बोट वगैरे हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं उपलब्ध असल्यामुळं, त्याची उत्कृष्ट सोय असल्यामुळं हे साम्राज्य जे आहे हे बलशाली साम्राज्य म्हणून या ठिकाणी उदयास आलं. म्हणजे एकूण असे 4 हे जे मुद्दे आहे, 4 मुद्दे या प्राचीन भारतामध्ये मगध साम्राज्याच्या उदयाला कारणीभूत झाल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला हे जे मगध साम्राज्य जे आहे हे मगध साम्राज्याचा जो उदय आहे तो खऱ्या अर्थाने इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाला आणि 6व्या शतकात मगध राज्यात हर्यक जे राजघराणं आहे त्या हर्यक राजघराण्याची सत्ता या ठिकाणी निर्माण झाली. मगध साम्राज्यामध्ये पहिलं राजघराणं आहे हर्यक. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर महापदमनंद हा या राजघराण्यातला पहिला राजा होय, महापदमनंद. आणि या महापदमनंदानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर बिंबिसार म्हणजे महापदमनंदाने या ठिकाणी गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधची पहिली राजधानी स्थापन केली. परंतु आपण जर पाहिलं तर बिंबिसार मात्र हा या ठिकाणी या घराण्यातला पहिला प्रसिद्ध राजा होय. त्याचे जे वडील होते महापदमनंद यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधाची पहिली राजधानी स्थापन केली. परंतु या ठिकाणी बिंबिसार हा जो राजा आहे याने मात्र खऱ्या अर्थाने या मगध साम्राज्याला एक वैभव जे आहे हे प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. त्याने मगध साम्राज्याचा पाया रचला. त्याने बरंचसं जे काही मगध साम्राज्य जे आहे ते विस्तारित करत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गिरिव्रज ही राजधानी निर्माण केल्यानंतर या राजधानीच्या एकंदरीत सभोवती किंवा या ठिकाणी साम्राज्य जो विस्तार आहे हा विस्तार करत असताना या ठिकाणी या बिंबिसार नावाच्या राजाने सर्वात महत्त्वाचं आपल्या या मगध साम्राज्याला बरेचसे जे काही प्रदेश आहे ते प्रदेश या ठिकाणी जोडले. याच्यामध्ये त्याने अंग हे जे राज्य आहे हे राज्य या ठिकाणी जिंकून घेतले आणि मगधचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने वाढवलं. त्याच्यानंतर बिंबिसार राजाने सर्वात महत्त्वाचं कोसल, त्याचप्रमाणे लिच्छवी, विदेह आणि मद्र या राजघराण्याशी वैवाहिक संबंध जोडून मगध साम्राज्याचा विस्तार केला. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने मगध साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी या वैवाहिक संबंधामुळे विस्तारित झालं आणि गिरिव्रज दुर्गाच्या पायथ्याशी त्याने मग राजगृह ही नवी राजधानी ज्याला आपण म्हणतो ती या ठिकाणी निर्माण केली. म्हणजे महापदमनंद याने गिरिव्रज येथे दुर्ग बांधून ती पहिली राजधानी निर्माण केली. परंतु कालांतराने त्याचा मुलगा जो आहे बिंबिसार याने मात्र या ठिकाणी या गिरिव्रज दुर्गच्या पायथ्याशी राजगृह ही नवीन अशी राजधानी त्याने निर्माण केली. आता त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर बिंबिसारचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे अजातशत्रू. या अजातशत्रू या राजाने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपल्या पित्याची हत्या केली. म्हणजे थोडक्यात
बिंबिसारची हत्या केली व तो राजा झाला. मग अजातशत्रू हा या ठिकाणी मगध साम्राज्याचा बिंबिसार नंतर जो सम्राट झाला, राजा झाला, या अजातशत्रूच्या कालखंडामध्ये सुद्धा मगध साम्राज्य जे विस्तारित झालं. मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या अजातशत्रू याने मगध साम्राज्य आहे किंवा मगध राज्याचा विस्तार जो आहे तो विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत या ठिकाणी विस्तारित केला, विंध्य पर्वत. आणि त्याच्यानंतर मग त्याने गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे छोटा दुर्ग बांधला, म्हणजे किल्ला बांधला. आणि पुढच्या काळामध्ये पाटलीग्राम जे आहे, म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर एक खरेदी विक्रीचं सर्वात महत्त्वाचं एक ठिकाण म्हणून ओळखलं जायचं पाटलीग्राम. आणि या पाटलीग्राम हेच पुढील काळामध्ये आपण जर पाहिलं तर पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागले. आणि मग नंतर अजातशत्रूच्या काळामध्ये हेच पाटलीपुत्र जे नाव आहे किंवा पाटलीपुत्र ही नगरी जी आहे ही या ठिकाणी मौर्य साम्राज्याची राजधानी बनली किंवा मौर्य राजधानीचं ते केंद्र बनलं. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की बिंबिसारच्या कालखंडामध्ये गिरिव्रजच्या नंतर राजगृह, त्याच्यानंतर अजातशत्रूच्या काळामध्ये पाटलीपुत्र असे या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या राजधान्या ही निर्माण झाली. जनतेने अजातशत्रू जो आहे या अजातशत्रूला पदच्युत करून नंतर शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून निवडले. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने अजातशत्रूला सुद्धा या ठिकाणी जनतेने सर्वात महत्त्वाचं पदावरून काढून टाकलं. आणि पदावरून काढून टाकून त्याच्या जागी त्याचा मंत्री जो होता शिशुनाग याला राजा बनवलं. आता इसवी सन पूर्व 430 ते 364 या काळामध्ये शिशुनाग राजघराण्याने राज्य केलं. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर हे जे घराणं आहे शिशुनाग घराणं याने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या कालखंडामध्ये 430 ते 364 अशा या काळात राज्य केलं. त्यानंतर नंदवंश याची सत्ता या ठिकाणी या मगध साम्राज्यावर निर्माण झाली. आणि याच्यातील महापद्मनंद जो आहे हा महापद्मनंद हा या ठिकाणी शिशुनाग घराण्याकडून त्याने मगधची सत्ता ही बळकावली आणि मगध साम्राज्य ही सत्ता जी आहे ती या ठिकाणी त्याने मिळवली. म्हणजे महापद्मनंद हा या ठिकाणी मगध साम्राज्याचा सम्राट बनला. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पाटलीपुत्र जे आहे हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे नगर होते. आणि याच्यामध्ये पाटली हे जे नाव आहे हे पाटली नाव हे भाताच्या जातीचं एक पीक म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे भाताचा एक प्रकार जातीचा, जसं आता आपण वेगवेगळे भाताचे जे प्रकार पाहतो, जाती पाहतो, तर त्यामध्ये पाटली ही त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये हे भाताचंच नाव होतं पाटली. त्याच्यावरून पाटलीपुत्र असं या शहराचं नाव पडलं. आणि या भागात ते भाताचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जात असे असा पुरावा जो आहे तो मॅगस्थेनीजचा इंडिका या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी आढळतो. आता याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचा जो यातला एक मुद्दा जो आहे तो म्हणजे मगध साम्राज्याच्या विकासास सर्वात महत्त्वाचे बरेचसे घटक कारणीभूत ठरले. मग आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मगध साम्राज्याचा जो विकास आहे त्या विकासाला बरेचसे काही घटक जे आहेत ते कारणीभूत या ठिकाणी जे ठरले त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला जो घटक आहे तो आहे राजकीय स्थैर्य. कारण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आपण जर विचार केला तर अगदी बिंबिसार वगैरे यासारखे राजे, अजातशत्रू वगैरे यासारखे जे राजे होते पराक्रमी राजे होते आणि या राजांनी एक स्थिरता ही या ठिकाणी या मगध साम्राज्याला मिळवून दिली. आणि म्हणून मगध साम्राज्य हे या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून स्थैर्यशील असं राज्य हे या ठिकाणी झालं. आणि म्हणून त्याचा विकास होण्यास सर्वात महत्त्वाचं एक कारणीभूत आहे. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे, दुसरं कारण जे आहे
ते गंगा नदीच्या खोऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणावर नियंत्रण. आता गंगेचं जे खोरं आहे, या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये सर्वात महत्त्वाचं हे मगध साम्राज्य उदयास आलं आणि हा परिसर या ठिकाणी महत्त्वपूर्ण असल्यामुळं त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे या मगध साम्राज्याच्या राजांना शक्य झालं. त्याच्यानंतर तिसरं जे कारण आहे ते आहे अंगराज्य जिंकल्यामुळं भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश किंवा पूर्वेकडील जो प्रदेश आहे तो या ठिकाणी मगध साम्राज्याच्या ताब्यात आला आणि त्याच्यामुळं व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अंग साम्राज्याचा उपयोग किंवा अंग या महाजन पदाचा उपयोग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मगध साम्राज्याला व्यापाराच्या विस्तारासाठी वाढीसाठी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून मगध साम्राज्याच्या विकासाला हे कारण या ठिकाणी कारणीभूत झाल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर मगध साम्राज्याला सुपीक जमीन मिळाल्याने भात शेतीचे मोठे उत्पन्न होऊन महसुलात भर पडली. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भाताची शेती जी आहे ती या ठिकाणी करण्यायोग्य जमीन ही मगध साम्राज्याला असल्यामुळे किंवा मगध साम्राज्यात असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढलं आणि हे उत्पन्न वाढल्यामुळे महसुलामध्ये आपोआपच या ठिकाणी भर जी आहे ती भर या ठिकाणी पडली गेली. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जर पाहतो मगध साम्राज्याच्या विकासाला आणखीन एक कारणीभूत ठरले. त्यामध्ये या साम्राज्याच्या परिसरामध्ये लाकूड, त्याचप्रमाणे हस्तिदंत, लोखंड, तांबे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आणि हे उत्पन्न मिळाल्यामुळे या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाला चालना मिळाली. अशा पद्धतीने हा जो विकास आहे मगध साम्राज्याचा झाला तो या कारणामुळे झाला. त्याचप्रमाणे राजकीय महत्त्वाकांक्षा, धनधान्य आणि व्यापाराची सुबत्ता ही सुद्धा या ठिकाणी या मगध साम्राज्याचा विकास होण्यासाठी कारणीभूत ठरलेले घटक आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला या प्रकरणामधला दुसरा जो एक मुद्दा आहे त्या दुसऱ्या मुद्द्याचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे आणि तो दुसरा मुद्दा म्हणजे नंद घराणे. आता आपण या ठिकाणी मगध साम्राज्यावर सुरुवातीला पाहिलं की पहिलं घराणं हरियक घराणं, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं शिशुनाग घराणं आलं आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी नंद घराणे. हे नंद घराणं जे आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या नंद घराण्याने मगध साम्राज्याचा जो खऱ्या अर्थाने विकास आणि विस्तार हा जो केला त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा राजांच्या कारकिर्दीचा आढावा घेता येईल. याच्यामध्ये सुरुवातीला महापद्मनंद याने नंद वंशाच्या किंवा नंद घराण्याची स्थापना केली व मगध साम्राज्याचा जो विस्तार आहे तो दक्षिणेमध्ये नांदेडपर्यंत तर काहींच्या मते म्हैसूरपर्यंत या ठिकाणी केल्याचं आपल्याला सांगता येईल आणि तो भारताचा महान सम्राट म्हणून ओळखला जातो महापद्मनंद. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या नंद घराण्याला एक शेवटचा राजा मिळाला आणि तो म्हणजे धनानंद. आता धनानंद म्हणजे त्याच्या नावावरून आपण जर पाहिलं तर त्याला या ठिकाणी खजिना किंवा आर्थिक परिस्थिती चांगल्या असल्यामुळं तो या ठिकाणी या नंद वंशातला शेवटचा राजा. त्याच्या काळात राज्याचा खजिना जो आहे तो समृद्ध होता. त्याची लष्करी सामर्थ्याची जी एकंदरीत आपण जर विचार केला तर ते प्रचंड होतं. धनानंदाजवळ लष्करामध्ये जर विचार केला तर जवळपास 2 लाख पायदळ होतं. त्याच्यानंतर त्याच्याजवळ 60,000 घोडदळ होतं. त्याच्यानंतर 6,000 त्याच्याजवळ लढाऊ हत्ती होते आणि 2,000 रथ होते. असं या ठिकाणी आपल्याला या धनानंदाच्या लष्करी सामर्थ्याच्या बाबतीमध्ये सांगता येईल. म्हणजे इतकं लष्करी बळ, ताकद, सामर्थ्य हे धनानंदाजवळ होतं. शेवटी नंद काळामध्ये साम्राज्य विस्ताराबरोबरच महसूल हा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर महसूल व्यवस्थेला किंवा कर पद्धतीला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आणि याच्यातून आपण जर पाहिलं तर राजाची आर्थिक स्थिती ही चांगली झाली. त्याचबरोबर या नंद घराण्यामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये
किंवा शेतीच्या विकासाला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये चालना देऊन त्यांनी ठिकठिकाणी कालवे बांधले. त्याचबरोबर जलसिंचन व्यवस्था या ठिकाणी राबवली. सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर व्यापारामध्ये वृद्धी या ठिकाणी केल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर या नंद घराण्याने इसवी सन पूर्व 321मध्ये चंद्रगुप्त मौर्याने पाटलीपुत्र वर आक्रमण करून नंदांची सत्ता संपुष्टात आणली. म्हणजे नंद घराण्यामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा शेवटचा जो धनानंद जो आहे, या धनानंद राजाला या ठिकाणी ठार मारलं आणि ठार मारून या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य याने अशा पद्धतीने मगध साम्राज्याच्या पाटलीपुत्र राजधानीवर आक्रमण केलं आणि नंद घराण्याची सत्ता या ठिकाणी संपुष्टात आली. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मौर्य साम्राज्य जे आहे, हे मौर्य साम्राज्याचा थोडक्यात या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये मौर्य साम्राज्य जे आहे, यामध्ये आपण जर विचार केला तर चंद्रगुप्त हा भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट होय. आणि या भारताच्या चक्रवर्ती सम्राटाचं पहिलं साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य. मग याच्यामध्ये भारताच्या इतिहासातील सुसंघटित व सुनियंत्रित साम्राज्य या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या चंद्रगुप्त मौर्याने निर्माण केलं आणि त्याचं पहिलं साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य भारतीय उपखंडामध्ये विस्तीर्ण अशा भूप्रदेशावर असलेले राज्य एकाच सत्तेकडून नियंत्रण या ठिकाणी त्याचं होत होतं. आणि अशा पद्धतीने चंद्रगुप्त मौर्याने नंदांचा पराभव करून मौर्य घराण्याची जी स्थापना आहे, ती स्थापना या ठिकाणी त्याने केली. चंद्रगुप्ताला भारतवर्षाचा सम्राट म्हणून उल्लेख हा महावंश या ग्रंथामध्ये केल्याचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे खऱ्या अर्थाने चंद्रगुप्त मौर्य जो आहे, हा या ठिकाणी सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख भारतवर्षाचा सम्राट म्हणून केलेला आहे. त्याने वायव्य, उत्तरेकडील तसेच दक्षिणेकडील छोटी छोटी जी राज्य आहे ती जिंकून एक बलाढ्य अशी राजसत्ता ही या ठिकाणी निर्माण केली. म्हणजे आपण जर पाहिलं तर चंद्रगुप्त मौर्याने या ठिकाणी मगध साम्राज्याचा जो विस्तार आहे, तो विस्तार वायव्य, उत्तर आणि दक्षिण अशा दिशांना या ठिकाणी करून हे मगध साम्राज्य जे आहे ते सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत करण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या चंद्रगुप्ताने ग्रीक राजा सेल्युकस निकेटर याच्याशी युद्ध करून सर्वात महत्त्वाचं मौर्य साम्राज्याची सीमा जी आहे ती वायव्येकडे हिंदुकुश पर्वत, त्याचप्रमाणे पूर्वेकडे बंगालचा उपसागर व पश्चिमेकडे गुजरात, तसेच उत्तरेला हिमालय ते दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत विस्तारित केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने मगध साम्राज्याचा सर्वात मोठा विस्तार जर कोणत्या सम्राटाच्या कालखंडात झाला असेल तर तो आहे चंद्रगुप्त मौर्य. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर असा हा चंद्रगुप्त मौर्य हा भारतातला पहिला चक्रवर्ती सम्राट होय. चक्रवर्ती म्हणजे ही प्राचीन भारतातील राजसत्तेशी निगडीत संकल्पना आहे. ज्या सार्वभौम राजाचा रथ चारही दिशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतो तो चक्रवर्ती राजा होय. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर चक्रवर्ती कुणाला म्हणतात की ज्या राजाचा रथ हा चारही दिशांना म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा चारही दिशांना जाऊ शकतो आणि त्याला कोणीच अडवू शकत नाही, असा राजा म्हणजे चक्रवर्ती राजा होय. असा हा चंद्रगुप्त मौर्य होता. त्याने या ठिकाणी आपण पाहिलं की बरेच आपलं मौर्य साम्राज्य जे आहे ते चारही दिशांना या ठिकाणी विस्तारित केलं. शेवटी इसवी सन पूर्व 298मध्ये चंद्रगुप्ताचे निधन झाले आणि त्याच्यानंतर बिंदुसार हा त्याचा पुत्र जो आहे तो या ठिकाणी गादीवर आला. आणि याच बिंदुसारच्या नंतर आपण जर पाहिलं तक्षशिलेचं जे प्रजाजनाचे बंड जे आहे ते राजपुत्र अशोक यांनी समवले.
चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केलेले साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी अबाधित राखलं. अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाचं या मौर्य साम्राज्यामध्ये या चंद्रगुप्त मौर्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक सम्राट म्हणून या ठिकाणी त्याची कारकीर्द ही सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आणि ती कारकीर्द म्हणजे सम्राट अशोक. आता सम्राट अशोक याच्या कारकिर्दीचा जो आढावा आहे तो या ठिकाणी आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. आता आपण या प्रकरणामधले या ठिकाणी 2 जे मुद्दे आहे, मगध साम्राज्याचा उदय आणि नंद घराणे आणि मौर्य साम्राज्य या संदर्भामध्ये थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.